तीन लोकमत। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने उत्तर प्रदेशातल्या शेतकऱ्यांवर जो अन्याय अत्याचार झाले त्या सगळ्याच्या विरोधात बंदची हाक दिली आहे। मुंबईमध्ये शिवसैनिक आक्रमक झाल्याचं काही ठिकाणी पाहायला मिळालं। दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलतात। महाविकास आघाडी प्रायोजित आजच्या बंदमुळे महाविकास आघाडी सरकारचा ढोंगीपणा हा समाजासमोर उघड झालेला आहे। हे पूर्णपणे ढोंगी सरकार आहे। कारण लखीमपूरच्या घटनेकरता महाराष्ट्रामध्ये बंद केला जातो, पण महाराष्ट्राच्या अतिवृष्टीग्रसित शेतकऱ्यांना मात्र एका नव्या पैशाची मदत हे सरकार करत नाही। खरं म्हणजे महाराष्ट्रातला शेतकरी अभूतपूर्व संकटात आहे। हे सरकार आल्यापासनं महाराष्ट्रामध्ये 2000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत। इतक्या मोठ्या प्रमाणात सरकारने घोषणा केल्या, बांधावर जाऊन 25,000 आणि 50,000च्या घोषणा हवेत विरल्या, कर्जमाफीच्या घोषणा हवेत विरल्या, मदतीच्या घोषणा हवेत विरल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्ती आल्या, त्याच्यावर मदतच केली नाही। केली तर इतकी तोकडी मदत केली की शेवटी त्यांच्या घटक पक्षातल्या लोकांनाही म्हणावं लागलं की पूर्वीचं भारतीय जनता पार्टीचं सरकार बरं होतं, ते मदत करायचे, पण ज्या सरकारला आम्ही मदत करतोय ते सरकार मात्र मदत करायला तयार नाही। त्यामुळे आजचा जो बंद आहे हा ढोंगीपणाचा कळस आहे। ही तीच मंडळी आहेत की ज्या मंडळींनी मावळला पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता। अशा गोळीबार करणाऱ्या लोकांना काही नैतिकता तरी आहे का अशा प्रकारचं आंदोलन करायची? खरं म्हणजे लखीमपूरची घटना गंभीर आहे, तिथलं सरकार त्याच्यावर कारवाई करत आहे, पण आजचा बंद हा त्या घटनेला संवेदना दाखवण्याकरता नाही आहे। त्या घटनेवर राजकीय पोळी भासता येईल का अशा संकुचित राजकीय विचाराने केलेला आजचा बंद आहे। आणि म्हणूनच खरं म्हणजे लोकांचा या बंदला प्रतिसाद नाही आहे, मात्र प्रशासनाची मदत घेऊन दमदाटी करून पोलीस प्रशासन, सेल्स टॅक्स, GST प्रशासन या सगळ्यांचा वापर करून लोकांना या ठिकाणी बंद ठेवायला प्रवृत्त केलं जात आहे। खरं तर तसं या सरकारचं नाव बंद सरकार आहे, कारण सरकार निवडून आल्यानंतर या सरकारने सगळ्या योजना बंद केल्या, मग शेतकऱ्यांची अनुदानं बंद केली, मग त्याच्यानंतर कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा देश उघडा होता त्यावेळेस महाराष्ट्र बंद केला, आणि आता कुठे आमचे छोटे दुकानदार, फुटपाथ दुकानदार, छोटे व्यवसायी यांचं गाडं रुळावर यायची सुरुवात झाली होती, तर सरकारने बंद पुकारला आणि दमदाटी करून आणि प्रशासनाचा गैरउपयोग करून आणि धमक्या देऊन हा बंद केला जातो आहे। आपण आत्ताही दृश्य बघू शकता, ईस्टर्न एक्सप्रेसवेवर मोजून 10 कार्यकर्ते एक्सप्रेसवे रोखतात आणि पोलीस तमाशा पाहतात आणि पोलीसही त्या ठिकाणी कुठलीही कारवाई करत नाही। त्यामुळे एकूणच सरकार स्पॉन्सर्ड दहशतवाद अशा प्रकारचा हा बंद या ठिकाणी चाललेला आहे, हे स्पष्टपणे दिसतं आहे। या सरकारला थोडीही नैतिकता असेल तर किमान आजचा बंद संपायच्या आधी महाराष्ट्रातल्या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांकरता एखादं पॅकेज तरी हे घोषित करतील, अन्यथा यांचा ढोंगीपणा हा मोठ्या प्रमाणात उघड झालाच आहे, पण तो अजून उघड हा लोकांसमोर निश्चितपणे होईल।
आज महाविकास आघाड़ी ने महाराष्ट्र में जो बंद का कॉल दिया है, ये पूरी तरीके से इनका ढोंग है। ये ढोंगी सरकार है। ये सरकार सत्ता में आने के बाद 2000 किसानों ने आत्महत्याएं की है। अभी अभी महाराष्ट्र में बारिश के कारण और बाढ़ के कारण इतने बड़े पैमाने पर किसानों का नुकसान हुआ, एक नए पैसे की भी मदद किसानों को इस सरकार ने नहीं की। लखीमपुर की घटना गंभीर है, उस पर वहाँ की सरकार कार्रवाई कर रही है, पर यहाँ की महाराष्ट्र की सरकार को ये नैतिकता भी है क्या कि वो इस प्रकार का काम करे, जबकि उसके यहाँ रोज किसान मर रहे हैं। उन किसानों को बचाने के लिए सरकार कुछ नहीं करती। और इनका ढोंगीपन देखिए, राजस्थान में किसानों के ऊपर लाठीचार्ज होता है तो उस पर ये बोलने को तैयार नहीं है, लेकिन उत्तर प्रदेश के ऊपर महाराष्ट्र बंद करने को ये लोग तैयार है। कुल मिलाकर अगर हम लोग देखें तो जिस प्रकार से महाराष्ट्र बंद का कॉल दिया गया और उसके बाद पुलिस का उपयोग करते हुए और सेल्स टैक्स जीएसटी ऑफिशियल्स का उपयोग करते हुए अलग अलग संगठनों को धमकाकर, दुकानदारों को धमकाकर, जिस प्रकार से स्टेट स्पॉन्सर्ड टेररिज्म जैसे होती है उस प्रकार का टेरर तैयार करते हुए ये जो बंद की कोशिश की जा रही है, मुझे लगता है कि हम इसकी भर्त्सना करते हैं, हम इसकी निंदा करते हैं और हम सरकार को अपील करते हैं कि आप में थोड़ी भी शर्म बाकी हो तो पहले महाराष्ट्र के बारिशग्रस्त और बाढ़ग्रस्त किसानों को मदद कीजिए और उसके बाद इस प्रकार का काम कीजिए। सबसे महत्व की बात यह है कि ये वही लोग हैं जिन्होंने ऊना जिले के मावड़ में पानी मांगने वाले किसानों को गोलियों से भून दिया था। वो जलियांवाला बाग था और इसलिए मुझे लगता है कि जलियांवाला बाग की याद दिलाने वाले जो लोग हैं वो शायद उस बात को भूल गए हैं कि किस प्रकार से किसानों को भून दिया गया था इन्हीं लोगों की सरकार के तहत। हम इनकी निंदा करते हैं और ये ढोंगी सरकार है, ये किसानों के साथ बिल्कुल नाही आहे। सर, आज जो बंद केलेला आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेसचे अनेक नेते राजभवनच्या इथे आंदोलन करत आहेत। याचा संकेत काय? कारण की राजभवनामध्ये जाणं म्हणजे राज्यपालांवर परत एकदा टार्गेट करणे असं आहे की ढोंगीपणा करायचा आणि मीडिया अटेन्शन कॅच करायची, एवढंच यांचं काम आहे। हे सगळे मीडियाच्या पुढे बोलणारे लोक आहेत, जमिनीवर काहीच नाही, जमिनीवरचं दुःख पाहिलं नाही। मला सांगा, मराठवाड्याच्या शेतकऱ्याचे अश्रू पुसण्याकरता यांच्यापैकी कोणीतरी गेलं का? हे कोणी गेले नाही। पालकमंत्री देखील अर्धे गेले नाही आहेत। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तर सोडाच, अर्धे पालकमंत्री त्या ठिकाणी गेलेले नाही आहेत। कशाचा बंद करताय? आज खरं म्हणजे आमच्या शेतकऱ्याला काही आधार असेल तर तो मोदीजींच्या माध्यमातून शेतकरी सन्मान योजनेचे पैसे थेट त्याच्या खात्यात चालले आहे, त्यामुळे छोटा का होईना त्याला आधार हा त्या ठिकाणी मिळतोय। हे सरकार त्याला काहीच द्यायला तयार नाही। मुंबईमध्ये बेस्टच्या बंद बस आहेत त्या बंद ठेवल्या जातात, लोकांना बाहेर पडलेले आहेत लोक, पण त्यांचे जाण्या येण्यासाठी मात्र मोठे हाल होतात। लोकल सुरळीत आहे पण बेस्ट मात्र बाहेर पडलेले आहेत। मला अशी माहिती मिळाली की बेस्टच्या काही बसेस फोडण्यात आल्या आणि त्यानंतर बसेस बंद करण्यात आल्या। हे सगळं ठरवून होत आहे। महाराष्ट्र सरकार आणि महानगरपालिका प्रशासन यांची मिलीभगत आहे आणि मी तर माननीय उच्च न्यायालयाला विनंती करतोय की माननीय उच्च न्यायालयाने याचं संज्ञान घेतलं पाहिजे। याचं कारण असं आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारचा बंद करण्याकरता प्रतिबंध घातलेला आहे। अशा प्रकारचा बंद करणं हा न्यायालयाचा अवमान समजला जाईल असं सांगितलेलं आहे आणि अशाच अवमान प्रसंगी शिवसेनेला यापूर्वी या ठिकाणी त्यांनी फाईन देखील केलेला आहे। त्यामुळे
जे वारंवार न्यायालयाचा अवमान करतायत त्यांच्या संदर्भात न्यायालयाने स्वतः त्याची दखल घेतली पाहिजे असं आमचं मत आहे. तोडफोडीची वसुली केली जावी का? बऱ्याच ठिकाणी तोडफोड सुरू आहे. खरं तर असा नियम आहे की तोडफोड ज्यांनी केली त्यांच्याकडनं भरपाई व्हावी. तुमची मागणी आहे काय? सरकारच वसुली सरकार आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडनं तुम्ही किती वसुली केली तरी ते तसेच वागणार आहेत. तथापि हो, आमची ही मागणी आहे की याची वसुली सरकारकडनंच केली पाहिजे आणि वैयक्तिक सरकार चालवणारे जे लोक आहेत त्यांना दोषी धरलं पाहिजे. सरकारमधल्याच लोकांनी सरकारी मालमत्तेचं असं नुकसान करणं याच्याकडे तुम्ही कसं बघताय? नाही, मुळातच असं आहे, महाराष्ट्रामध्ये खरं म्हणजे संविधानाची पायमल्ली करणं चाललंय. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते कॅबिनेटमध्ये निर्णय करतात. मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून महाराष्ट्र बंदचा निर्णय जाहीर होतो. देशाच्या इतिहासामध्ये मंत्रिमंडळ बैठकीचा एवढा दुरुपयोग हा कोणीच केलेला नाही. एक प्रकारे या ठिकाणी संपूर्ण संवैधानिक व्यवस्थेला चॅलेंज करण्याचं काम हे MVA सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे. बॉम्बे हाईकोर्ट का आपने जिक्र किया सर, बॉम्बे हाईकोर्ट का आपने जिक्र किया, क्या रूलिंग्स बॉम्बे हाईकोर्ट की थी? क्या ऐसे आंदोलन करने से पहले इस तरह को कोई इंटीमेशन देना पड़ता है? क्योंकि देखा गया है कि बेस्ट की जो कामगार लोग हैं उन्होंने अचानक बिना कोई नोटिस के बंद कर दिया, लोगों को काफी दिक्कत हो रही है. देखिए, राज्य की सरकार और महानगरपालिका प्रशासन इनकी मिलीभगत है. पहले इन्होंने बस फोड़ने को लगाई, उसके बाद इन्होंने बसेस बंद की. एक प्रकार से स्टेट स्पॉन्सर्ड इस प्रकार का ये काम चल रहा है. इससे पहले सुप्रीम कोर्ट ने इस प्रकार के बंद के ऊपर प्रतिबंध लगाया है. बॉम्बे हाई कोर्ट ने प्रतिबंध लगाया है. हाई कोर्ट ने इससे पहले एक बंद के मामले में अवमानना याचिका अपने आप सुमोटो दायर करके शिवसेना को फाइन भी किया हुआ है. और हम तो मांग करते हैं कि सम्माननीय हाई कोर्ट इसका संज्ञान ले और जिस प्रकार से सरकारी मालमत्ता को सरकार के ही नुमाइंदे उसको तोड़ रहे, फोड़ रहे, और सबसे बड़ी बात, स्वतंत्र भारत के इतिहास में पहली बार जिनके ऊपर कानून व्यवस्था चलाने का एक प्रकार से जिम्मेवारी है वो कैबिनेट की मीटिंग में ये तय करते हैं. मंत्रिमंडल की बैठक में तय होता है कि हम लोग बंद करेंगे. ये इससे पहले कभी नहीं हुआ. और विशेष रूप से प्रशासन के भरोसे जिस प्रकार का ये बंद थोपा जा रहा है, हम उसकी निंदा करते हैं. त्यांना काय शिक्षा झाली पाहिजे? सर्वात प्रथम ज्यांनी गाडी खाली शेतकऱ्यांना चिरडलंय त्यांना काय शिक्षा झाली पाहिजे? काय वाटतं? आपण देखील याच्याकरता शिक्षा ठरवण्याचा अधिकार तुमचा आणि माझा नाही, तो न्यायालयाचा अधिकार आहे. आणि न्यायालय त्या संदर्भात योग्य ती शिक्षा देईल. त्याच्यामुळे कोणीतरी गाडी खाली चिरडलं म्हणून इतरांना चिरडण्याचा अधिकार कोणाला मिळालेला नाही. ते जेवढं निंदनीय असेल तेवढंच निंदनीय. जर त्याला समोर ठेवून अशा प्रकारचं काम होईल तर ते तेवढंच निंदनीय असेल. या सगळ्यामध्ये आधीच आतापर्यंत दुकानं बंद होती, आता सुरुवात झाली. अनेक ठिकाणी सत्ताधारी आमदार स्वतः रस्त्यावरून दुकानं बंद करायला लावतायत, दमदाटी होते. प्रशासन एकीकडे, सत्ताधारीकडे आणि रस्त्यावर हे अशा पद्धतीने कसं बघताय? असं आहे, आम्ही विरोधी पक्षात असताना शांततापूर्ण धरणं आंदोलन केलं तरी आमच्यावर लाठीचार्ज. मुंबईतल्या खड्ड्यांच्या बाजूला आंदोलन केलं तर आमच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षाचे कपडे काढून त्याला मारलं जातं. आणि इथे मात्र पोलीसच मदत करतात बंद करण्याकरता. पोलिसांच्या समोर चाललेलं आहे. माणसंही नाही आहे फारसे, पण पोलिसांना पाहून ज्यावेळेस ते दुकानदार किंवा उद्योजक पाहतात की अरे पोलिसच यांना मदत करतायत, तर त्यांच्यासमोर पर्याय काय आहे? त्यांना बंद ठेवावंच लागत आहे. अशा प्रकारची अवस्था पहिल्यांदा पाहायला मिळते. केंद्र सरकारची मोगलाई सुरू आहे अशा पद्धतीची टीका सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे. सुप्रिया सुळेंचं म्हणणं आहे की मोदींनी 4 दिवस झालं संवेदना व्यक्त केली नाही, या संदर्भात शेतकऱ्याची चिरडलं गेलं त्याबद्दल मोदी बोलत नाही, अशा पद्धतीचा विरोधकांचा आरोप आहे. मी यापूर्वी देखील सांगितलं
की मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार केल्यानंतर जलियनवाला बाग का आठवत नाही? 4 दिवसापूर्वी राजस्थानमध्ये शेतकऱ्यांना तुडवलं गेलं. हनुमानगढीला अक्षरशः काँग्रेसच्या सरकारने लाठीने तुडवून काढलं, बेदम छूट मारलं. त्याच्यावर हे का बोलत नाही? म्हणून हे राजकीय पोळी भासताय, हे राजकीय वक्तव्य करतात. पण यांना एक माहिती नाही आहे, यांना असं वाटतं की लखीमपूरच्या घटनेमुळे संपूर्ण शेतकरी समाजाला ते भाजपच्या विरोधात करतील, हे यांचं दिवास्वप्न आहे. याचं कारण शेतकऱ्यांवर जास्तीत जास्त अन्याय करणारी ही मंडळी आहे आणि मोदीजींची संवेदना यातनं दिसते की शेतकरी सन्मान योजनेसारखी योजना या देशामध्ये मोदीजींनी आणली, ती यांनी नाही आणली. इतक्या वर्षात त्यांना आठवलं नाही. शेतकरी कधी आठवला नाही. आपल्या राजकारणाकरता, राजकीय पोळी भाजून घेण्याकरता शेतकऱ्याचा उपयोग जरी यांनी केला तरी देखील शेतकरी यांच्यासोबत जाणार नाही. त्यांना हे माहिती आहे, हे राजकीय लोक आहे, राजकारण करतायत, त्यामुळे यांना कुठलाही प्रतिसाद मिळणार नाही. राज्यपाल न होते हुए भी राजभवन में जाकर के प्रदर्शन करना और धारा 144 उस पूरे इलाके में हमेशा होती है, उसमें सैकड़ों कार्यकर्ता लेकर जाना, इसको कैसे देखते हैं कोविड पीरियड? नहीं, देखिए ऐसा है कि सैया भय कोतवाल तो डर काहे का. ऐसी परिस्थिति यहाँ पर है कि जिनका राज है, जो कोतवाल है, उन्हीं के लोग सारे के सारे उन्हीं की सुरक्षा में जाकर आंदोलन कर रहे हैं. इसमें कौन सी बड़ी बात है? जब पुलिस को साथ में लेके राजभवन के सामने नहीं, वो तो राजभवन के भीतर जाकर भी आंदोलन करेंगे. और इसलिए ऐसे लोगों से नैतिकता की बात ही नहीं हो सकती. नागपूरमध्ये अनिल देशमुख यांच्या घरावर प्रत्येक सीबीआयची रेड सांगितलं जातं, दुसरीकडे त्यांच्या मुलाला आणि सुनेला वॉरंट देखील दिलेला आहे असं समजतं. या सगळ्या गोष्टीनंतर राजकीय प्रतिक्रिया तुमची काय येते? नाही, मला याची कुठलीही माहिती नाही. जब महाविकास आघाड़ी सरकार को, जब महाराष्ट्र विकास आघाड़ी सरकार को ये पूछा गया कि वैंडलिज्म कैसे हो रहा है शांततापूर्ण बंद में, तो नवाब मलिक ने ये कहा है कि कोई बाहर के तत्व हैं जो डिटेन कर रहे हैं बंद को. कुछ मिनिस्टर्स ने भाजपा की तरफ भी हाथ दिखाया. आप कैसे देखते हैं? मुझे ऐसा लगता है कि हास्य व्यंग्य सम्मेलन में नवाब मलिक जी ने पार्टिसिपेट करना चाहिए. सर, काँग्रेसकडनं असा आरोप केला जातो की ज्या पद्धतीनं तिथं चिरडलं गेलं शेतकऱ्यांना आणि त्यांचा केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा त्याच्यामध्ये दोषी आहे, तर अशा पद्धतीने केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा असताना त्या प्रकरणात निष्पक्षपणे चौकशी होईल का? आणि त्याला जोडून दुसरा प्रश्न त्यांनी असंही विचारला की मोदी आणि अमित शहा याबद्दल का ट्विट करत नाही किंवा बोलत का नाही? मी बोललो त्याच्यावर. तुम्ही वारंवार तोच प्रश्न विचारताय. पण पुन्हा एकदा सांगतो की सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली त्याची इन्क्वायरी चाललेली आहे. जर काँग्रेसच्या नेत्यांचा सुप्रीम कोर्टावर विश्वास नसेल तर त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं पाहिजे. इस्तीफा मांग रहे हैं केंद्रीय मंत्री का, इस्तीफा मांग रहे हैं, बोल दिया उस पे. इस्तीफा केंद्रीय मंत्री का इस्तीफा जिस तरीके से मांगा जा रहा है उसको कैसे देखते हैं? देखिए उसके ऊपर मैंने बोल दिया ऑलरेडी. देवेंद्रजी, लखीमपूरच्या घटनेनंतर जे काही राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, आपल्याच पक्षाचे नेते वरुण गांधी यांचं ट्विट आलेलं आहे की दोन समाजांमध्ये किंवा दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करू नका. आणि आज त्या ट्विटचा संदर्भ सामनाच्या संपादकीयमध्ये आहे. त्या ट्विटकडे तुम्ही त्याला म्हणजे वरुण गांधी यांच्या मताकडे तुम्ही कसं पाहता आणि त्यात सामनाने त्याची हे घेणं म्हणजे दखल घेणं? पहिले मला ही माहिती मिळाली पाहिजे की सामना नेमका कोणाचं मुखपत्र आहे, ते शिवसेनेचं आहे की काँग्रेसचं आहे. याची माहिती मिळाल्यानंतर याच्यावर प्रतिक्रिया व्यक्त करतो. वरुण गांधींचं जे ट्विट त्याच्यावर करतो ना, येऊ द्या आधी माहिती तर येऊ द्या ना. सामनात लिहिलाय ना, त्याची माहिती येऊ द्या. बिजली संकट को लेकर एक बिजली संकट को महाराष्ट्र में बिजली संकट है, उसको कैसे देखते? सर, कोयला नहीं मिल पा रहा, उनका कहना है. असं आहे की केंद्रीय मंत्र्यांनी कोळशाच्या पोझिशनच्या संदर्भात अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे. किती कोळसा आहे, तो कसा दिलेला आहे. अलीकडच्या काळात काय आहे की महाविकास आघाडीच्या सरकारला कांगावा करणं हा एकमेव उद्योग उरलेला. स्वतः अपयशी झालं की कांगावा करायचा, म्हणजे दिवसभर तुम्ही त्यांच्या अपयशाच्या ऐवजी त्या कांगाव्याला जास्त महत्त्व देता. सर, हिंदी में कोयले को लेकर केंद्रीय मंत्री महोदय ने पूरी परिस्थिति आपके सामने रखी है, देश के सामने रखी है. महाविकास आघाड़ी की एक आदत है, वो कोई ना कोई ऐसा नया मुद्दा लाकर केंद्र सरकार के खिलाफ कोई ना कोई बयानबाजी करते हैं ताकि जो मूल मुद्दे हैं उनके ऊपर यहाँ पर चर्चा न हो.
आर्यन खान Thank you. प्रकरणात एनसीबीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले